तर मित्रांनो, सिद्धू आणि भावनाचा अपघातामध्ये खरंच मृत्यू झाला का? तर सिद्धू आणि भावना अपघातामध्ये वाचले, पण ते कसे वाचले? चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. आणि ह्या निलांबरीने जो काही मूर्खपणा केला त्याला आता सिद्धू आणि भावना कशा प्रकारे उत्तर देतात ही पण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या निलांबरीने जो महामूर्खपणा करून ठेवलेला असतो तो आता तिच्याच अंगलट येणार आहे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आता सगळ्या लोकांमध्ये खबर पोहोचलेली असते की सिद्धू, भावना आणि सोबतच संपतराव गाडे पाटील यांचं अपघातामध्ये निधन झालं. आणि ह्या निलांबरीने सगळ्या गावामध्ये, सगळ्या लोकांमध्ये बॅनर आणि पोस्टर लावलेले असतात. कारण की तिला आनंदच एवढा प्रचंड झालेला असतो की सांगायलाच नको. तिला असं वाटत असतं की तिने जो काही पराक्रम केला ना त्यामध्ये तिला खूप मोठं यश आलं, पण तिच्यासारखा महामूर्खपणा कोणीच केलेला नसतो. तर तुम्ही पाहिलंच असेल की रेणुका काकूंची काय अवस्था झालेली असते आणि दुसरीकडे आपल्या आजीची पण. कारण की रेणुका काकू तर एवढ्या रडायला लागतात आणि त्यांना विश्वासच बसत नाही की असं काही घडू शकतं. पण मित्रांनो, त्याहीपेक्षा भयानक गोष्ट झालेली असते लक्ष्मी आणि श्रीनिवास सोबत. तुम्ही पाहिलं असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघेजण देखील खूप रडत असतात आणि लक्ष्मीचा तर अजिबात विश्वासच नसतो की तिच्या भावनासोबत असं काही झालं असेल म्हणून. कारण की लक्ष्मी म्हणते की जानूच्या वेळेस पण सगळी लोक मला असंच बनत होती, पण माझी जानू सुखरूप होती हे मला देखील माहिती आहे आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे प्लीज हे असलं काही करू नका. आणि सगळी लोक आता सिद्धू आणि भावना आणि सोबतच मात्र संपतराव गाडे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेजण आता गाडे पाटलांच्या घरी आलेले असतात. पण मात्र रेणुकाची अवस्था पाहताच रेणुका म्हणत असते की हे असं काहीच झालं नाही, प्लीज तुम्ही असलं काही करू नका. पण दुसरीकडे निलांबरी दात काढत असते आणि तिला प्रचंड आनंद झालेला असतो. निलांबरी म्हणते की फायनली जे काही माझ्या मनात होतं हे सगळं काय आता सत्यात उतरलेलं आहे. दुसरीकडे आता सिद्धू आणि भावना परत रिटर्न कधीच येणार नाही ह्याच आनंदाने निलांबरीला समजत नसतं की काय करू आणि काय नाही. आणि निलांबरी रागाच्या भरामध्ये स्वतःच्या नवऱ्यालाच बोलून जाते. म्हणते की आता सगळी काही सत्ता आपल्याच हातामध्ये आहे आणि पैसा, सगळी प्रॉपर्टी आणि आता पार्टीची मेन अध्यक्ष मी बनेल. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता तुम्हाला माहितीच आहे की अधिराज म्हणतो की अगं निलांबरी, तुला काही वेळ लागले का? तू काय बोलते? इथे घरात परिस्थितीत काय झाली तुला माहिती आहे ना? सिद्धू, भावना, बाबा ह्या सगळ्यांचं काय झालं आहे? अपघाती निधन आणि तू काय बोलते हे सगळं? तर त्यावेळेस मात्र निलांबरी म्हणते की आता त्यांच्या कर्माची फळं त्यांनी भोगलेली आहेत, त्याच्यामुळे आता आपण सगळेजण त्यांच्यासाठी रडत बसून काय फायदा आहे? म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की ही निलांबरी एवढी लालची दाखवलेली आहे ना की काय बोलायलाच नको हिच्याबद्दल. म्हणजे हिच्या मनामध्ये थोड्या पण माणसाबाबत फिलिंग तर नसतातच, पण हिला असं वाटत असतं की तिनं जो काही महामूर्खपणा केला आहे ना तिने खूप मोठं काही साध्य केलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता जानू, तुम्हाला सगळेच जणांना माहिती आहे की जानूच्या आयुष्यामध्ये संकटापाठीमागून संकट येतच राहतात. तर जानूला आता जेव्हापासून भावनाचं हे सगळं सत्य समजलेलं असतं की तिचं अपघातात निधन झाले, तेव्हापासून जानूच्या डोक्यात वेगळेच विचार चालायला लागतात. कारण की जानूला वाटतं की हे सगळं त्यांच्या घरच्यांनी कोणी घडवून नसेल ना आणलं. म्हणजे जानूला असं वाटतं की हे सगळं निलांबरी वहिनी पण करू शकते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की निलांबरीचा डाव किती बेकार होता आणि निलांबरी आत्तापर्यंत भावना आणि सिद्धूसोबत कशी वागली होती. पण एवढे दिवस गेले, सिद्धू, भावना सगळेजण ओरडून सांगत होते अधिराजला की तुझी बायको चांगली नाही आहे, तिला योग्य ती शिक्षा नाही दिली तर ही परत असं करायला मागे पुढे पाहणार नाही. पण ह्या अधिराजने काहीच नाही ऐकलं आणि तिला एक संधी देऊया असं बोलला. पण तुम्ही पाहिलंच निलांबरीने तिच्या संधीचं केवढं मोठं सोनं केलं. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सिद्धू आणि भावनांचा खरंच मृत्यू झालाय का ते वाचतील? तर हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगतो. आणि दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आता की सगळी लोक आता सिद्धू आणि भावनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी गाडे पाटलांच्या घरी येत असतात. पण लक्ष्मी सगळ्यांना अडवत असते आणि म्हणत असते की माझा जावई आणि मुलगी जिवंत आहे, प्लीज तुम्ही असं काही करू नका. पण आता सगळी लोक म्हणत असतात की आता जे काही बातम्यामध्ये, न्यूजमध्ये सगळीकडे दाखवते तेच सगळं खरं आहे आणि तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्याच लागतील. पण आता लक्ष्मी ह्या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार नसते आणि लक्ष्मीचं हेच म्हणणं असतं की माझ्या मुलीला आणि जावयाला काहीच झालं नाही, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही काही अशा गोष्टी बोलू नका की जेणेकरून त्याचा सगळ्यांना आम्हाला त्रास होईल. तर दुसरीकडे बिचाऱ्या रेणुकाची हालत एवढी वाईट झालेली असते की तिला वाटत असतं की संपतराव असं कधीच होऊ शकत नाही त्यांच्यासोबत. कारण की त्यांनी मला शब्द दिला होता की ते रिटर्न नक्की येतील आणि सिद्धू आणि भावनाबाबत तर ते विचारच करू शकणार नाही आहेत. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की घरामध्ये सगळ्यांना प्रचंड दुःख झालेलं असतं, कोणाला या बातमीवरती विश्वास नसतो. पण निलांबरीला आता सगळ्यांसमोर पुढे पुढे करायची सवय लागलेली असते आधीपासूनच, तुम्हाला माहिती आहे. तर निलांबरी सगळ्यांना ओरडून सांगत असते की आता सिद्धू आणि भावना परत काही रिटर्न कधीच येणार नाही, त्याच्यामुळे इथून पुढे पक्षाची जबाबदारी आता माझ्याकडे राहील. म्हणजेच आता उमेदवारी जी आहे ना भावनाला भेटली होती ती आता मला भेटली जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर मात्र तिथे आलेल्या सगळ्याच लोकांना एवढा धक्का बसतो की ही निलांबरी नेमकी बाय आहे कशाची? कारण की हिला थोड्या पण फिलिंग्स नाहीत का? तर आता निलांबरी म्हणत असते की गेलेली लोक काय आता परत येणार नाही, त्याच्यामुळे आता सगळी काही जबाबदारी आणि पक्षाची जबाबदारी मला भेटली पाहिजे. कारण की निलांबरीला आधीपासूनच तुम्हाला माहिती आहे राजकारणात यायचं होतं, पण तिला कधीच संधी भेटली नव्हती. आणि दुसरीकडे ती अधिराजला हेच बोलत असते की आता बाबांच्या नंतर सगळा काही व्यवहार तुम्ही सांभाळायचा आहे. सिद्धू आणि भावनाचा तर आता खेळ खल्लास झालेला आहे, म्हणजेच ते आता परत कधीच येणार नाही, त्याच्यामुळे हा सगळा व्यवहार तुम्ही सांभाळायचा
ठरवायचं आहे, आता मी राजकारणामध्ये उतरते आणि भावनाच्या जागेवरची उमेदवारी मला भेटेल आणि त्याच्यानंतर मी निवडून पण येईल. म्हणजेच पाहायला गेलं मित्रांनो तर हे सगळं काय अशी गोष्ट नीलांबरीने घडवून आणलेली असते जसं तिला पाहिजे हवं असतं तसं. आणि हा अपघात जो झालेला असतो हेलिकॉप्टरचा हा देखील नीलांबरीनेच घडवून आणलेला असतो. पण मित्रांनो आता सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की सिद्धू, भावना आणि संपतराव गाडे पाटील यांचं खरंच निधन झालंय का ते जिवंत आहेत? तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की सिद्धू आणि भावना आणि सोबतच संपतराव ज्यावेळेस मात्र आता हेलिपॅडवरती चाललेले असतात, म्हणजेच तेथून हेलिकॉप्टर जाणार असतं त्या ठिकाणी मात्र एक पेशंट असतं आणि सोबतच मात्र त्याची फॅमिली पण असते. म्हणजेच त्यांना पण आता खूप अर्जंटमध्ये जायचं असतं, पण गाडे पाटील अजूनपर्यंत आलेले नसतात, त्याच्यामुळे ते हेलिकॉप्टर कधीच त्यांनी उडवलेलं नसतं. पण आता सिद्धू आणि भावनाला तिथपर्यंत पोहोचणं खूप मुश्किल होतं. त्याच्यामुळे सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडलेली असते मित्रांनो की सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील आता गाडी बंद पडते त्याच्यामुळे ते तिथंच थांबतात आणि संपतराव गाडे पाटलांना कशाने तरी व्यवस्था करून ते म्हणतात की पप्पा तुम्ही पुढे जावा, म्हणजेच तोपर्यंत मी आणि भावना पाठीमागून येतो, नाहीतर तुम्ही जर त्या ठिकाणी पोहोचला नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही पुढे गेलं पाहिजे पप्पा. मग आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील आता गाडी नीट नसते त्याच्यामुळे ते येऊ शकत नसतात, तर त्याच्यामुळे आता संपतराव गाडे पाटील हेलिपॅडपर्यंत पोहोचण्याचा कसाबसा प्रयत्न करतात आणि ते तिथपर्यंत पोहोचतात. पण सिद्धू आणि भावनाला पोहोचता येत नाही कारण की सिद्धू एकटा तर गाडीपाशी थांबू शकत नसतो, त्याच्यामुळे भावनाला म्हणतो की आपण दोघेही इथेच थांबूया. म्हणजेच मित्रांनो आपला सिद्धू आणि भावना त्या अपघातामधून सुखरूपपणे वाचलेले असतात. पण मित्रांनो त्या बिचाऱ्यांना देखील माहीत नसतं की पुढे जाऊन काय घडलेलं आहे आणि काय नाही. कारण की मित्रांनो सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की संपतराव गाडे पाटील ते पेशंट आणि ती सगळी लोक त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतात आणि त्याचा अपघात घडतो ही गोष्ट खरी आहे. पण आता संपतराव गाडे पाटील खरंच आहेत का नाहीत ह्याची तर बातमी अद्याप पुढे आलेली नाही. पण सिद्धू आणि भावनाला काहीच झालेलं नाही मित्रांनो, कारण तुम्हाला माहीतच असेल की सिद्धू आणि भावना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचलेच नव्हते. पण सगळ्या बातम्यांमध्ये आणि न्यूजमध्ये हेच गोष्ट सांगितली जाते की सगळीकडे सिद्धू आणि भावना देखील त्या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि संपतराव गाडे पाटलांसोबत त्यांच्या देखील मुलाचा आणि सोनेचा अपघात झाला आहे आणि अपघाती निधन देखील झालेलं आहे, पण तसं झालेलं नसतं. तर दुसरीकडे मित्रांनो आता ह्या गोष्टीवरती मात्र तुम्हाला माहितीच आहे की आजी, रेणुका काकू, ही लक्ष्मी, श्रीनिवास हे कोणाचाच विश्वास नसतो या सगळ्या गोष्टींवरती. तर पुढे आता सिद्धू आणि भावना आणि सोबतच संपतराव गाडे पाटलांसोबत जे काही घडलं याच्या बातम्या सगळीकडे व्हायरल होत असतात आणि आता इलेक्शन पण तोंडावर आलेलं असं तुम्हाला माहितीच आहे. तर ही नीलांबरी म्हणते की आता सिद्धू आणि भावना तर परत कधीच येऊ शकत नाही, त्याच्यामुळे भावनाची उमेदवारी आता मला भेटली पाहिजे. तर आता त्याच प्रकारे तसंच घडतं मित्रांनो आणि सिद्धू आणि भावनाच्या ऐवजी आता ती उमेदवारी मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की अधिराज आणि ह्या महामाजुरड्या नीलांबरीला भेटते आणि नीलांबरी एवढी खुश होती की काही सांगायलाच नको. तिला असं वाटतं की ती आता जगत जिंकून येईल आणि मित्रांनो घडतं तसंच पुढे, कारण की तुम्हाला पाहायला भेटेल रेणुका तर बिचारी एवढी खचून गेलेली असते तिला काहीच समजत नसतं. पण ह्या नीलांबरीला आणि अधिराजला थोडी पण अक्कल नसते, कारण की त्यांच्या घरात काय घडलंय तरी देखील मात्र ते प्रचंड असे खुश असतात. आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की आता भावनाने आणि सिद्धूने एवढी लोक कमवलेली असतात, त्याच्यामुळे सगळेजण आता नीलांबरीला वोट करतात, कारण की सिद्धू आणि भावना या जगात जिवंत नाहीत म्हणून. कारण की भावना आणि सिद्धूने एवढी कामं केलेली असतात, पण ते निवडणूक जिंकल्याच्या नंतर ही नीलांबरी एवढा माच करते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि त्याच वेळेस मात्र ती संपतराव गाडे पाटलांनी आत्तापर्यंत त्यांनी जनसेवा समाज पार्टीची जे काही सेवा केली होती त्यावरून आता ही नीलांबरी जक्क त्यांचा आता फोटो काढून फेकून देत असते. आणि त्याच वेळेस मात्र सिद्धू आणि भावना एंट्री करताना तुम्हाला पुढे मालिकेत पाहायला भेटेल आणि सिद्धू आणि भावना म्हणतात की तू हा जो काही प्रकार केलाय ना हा सगळा तुझा माज नाही उतरवला तर मी पण नावाचा सिद्धिराज नाही. आणि भावना म्हणते की मी पण आता भावना गाडे पाटील नाही, त्याच्यामुळे आता पप्पांचा फोटो तू सन्मानने परत त्याच ठिकाणी लावशील अशी तुझ्या आम्ही व्यवस्था केलेली आहे. म्हणजेच मित्रांनो सिद्धू आणि भावनाला पुढे काहीच होणार नाही, ते नीलांबरीचा चांगल्याच प्रकारे माज उतरवताना दिसतील. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि या नीलांबरीबाबत 2 शब्द कमेंटमध्ये नक्की लिहा.